पैशाचा आमिष दाखवून दोघांनी भर रस्त्यातच धक्कादायक कांड केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेची माहिती महिलेच्या कुटुंबियांना मिळताच एकच खळबळ उडाली। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ग्वाल्हेरच्या महाराजबाडा येथील रहिवासी सुशीला गोस्वामी आणि त्यांची सून रुबी गोस्वामी या डॉक्टरकडे गेल्या होत्या। सुशीला आपल्या सुनेची रुटीन चेकअप करायला गेली होती। परतत असताना पायी चालत त्या बाड्या येथे पोहोचल्या असता तिथे दोन तरुण त्यांना भेटले। ते दोघींनाही आपलं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं। सुरुवातीला सासू आणि सुनेने नकार दिला, मात्र रस्त्यात 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडल्याचे दोन्ही तरुणांनी सांगितल्यावर सासू आणि सून थांबले। तो बाहेरगावचा असल्याचं तरुणाने सांगितलं। हे पैसे त्याच्याकडे कोणी पाहिले तर पोलिसांना सांगेल, यामुळे आपण हे पैसे अर्धे वाटून घेऊ असं त्यांनी महिलांना सांगितलं। हे ऐकताच सासू आणि सून त्यांच्या जाळ्यात अडकल्या। पैसे अर्धे वाटून घेण्याचं त्यांनी मान्य केलं। यानंतर दोन्ही तरुणांनी म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे पैसे घेऊन जाऊ शकत नाही। तुम्ही एक काम करा, तुमचे दागिने आणि पैसे रुमालात ठेवा, घरी जा आणि सुरक्षितपणे ठेवा असं तरुण म्हणाले। यावर तरुणांनी रुमालात नोटांचा बंडल ठेवला। यासोबतच सासू आणि सुनेचे मंगळसूत्र आणि अंगठीही त्यात ठेवण्यात आली। यानंतर युवक तिथून निघून गेले। महिलाही घरी आल्यावर त्यांनी आनंदाने रुमाल उघडला, मात्र त्यात कागदाचा कचरा, खडे आणि दगड आढळले। यानंतर दोघेही रडू लागल्या। घरच्यांना याबद्दल कळालं। सुशीला यांचा मुलगा शैलेंद्र गोस्वामी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यांनी आईसह कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी लेखी तक्रार दिली। पोलिसांनी दागिन्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्यात केला जात आहे। बहुधा यात संपूर्ण टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे। पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील।